स्वागत आहे आपला नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बाणकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, पोनो प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. बघा, राग काही काहींना ना क्षणोक्षणी राग येतो. काय झालं, आला राग, मग त्याचा असा फुगा होत जातो त्या रागाचा, आणि त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होतो. जे सतत रागात असतात किंवा त्रागा करतात त्यांना बीपीचा त्रास होतो, आणि तो राग जमून जमून एखाद्या ठिकाणी गाठ निर्माण होते आणि मग कॅन्सर होतो. आता बघा, हा राग चांगला नाहीये, हे मी तुम्हाला सांगते. आता तो तुम्ही रिलीज तुम्हीच करायचा आहे. मी सांगू शकते, करण्याचं काम तुमचंच आहे. कारण याचा अनुभव घ्या, आणि तुम्ही जेव्हा राग शांत कराल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक पण बदलतात. काही संधी तुम्हाला चालून येतात, कारण रागाची व्हायब्रेशन स्लो आहे आणि बाकी व्हायब्रेशन्स हाय असतात. तर तुम्ही हा राग रिलीज करूया. आपण ही जी रागाची, सतत रागाची भावना आहे, ही आपण रिलीज करूया. बघा, मी क्षुल्लक गोष्टीसाठी जो राग आणते त्यांनी माझ्या शरीरावर जो परिणाम होतो तो मला कळलेला आहे. किंवा मी सारखी चिडचिड करून माझ्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, किंवा मला जो मानसिक त्रास होतो, या त्रासातून मुक्तता होण्यासाठी मी ही भावना आज रिलीज करत आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या आणि ही भावना रिलीज होतीये आणि धरणी मातेमध्ये विलीन होते असं कल्पना करा. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक श्वास घ्या आणि रागाची जागा आता पूर्ण प्रेमाने घेतलेली आहे, आणि माझ्या हृदयात पूर्णपणे प्रेम भरलेलं आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. परत एक दीर्घ श्वास घ्या आणि ह्या युनिव्हर्सल प्रेमामध्ये राहूया अशी शपथ घेऊया. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घेऊया, हळूवार सोडूया. दोन्ही हात रब करा, डोळ्यावर ठेवा. बघा, प्रेम ही जी भावना अशी आहे की ती तुम्हाला उन्नत करते. तुमचं म्हणजे जे व्यक्तिमत्व आहे ते वाढवते. म्हणून आपण जी रागाची भावना रिलीज केली, यासाठी थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू माय बॉडी, थँक्यू.